मागील 10 वर्षापासून माहूर न्यायालयात वकिली हा व्यवसाय करणारे वकील सी.डी. वाठोरे हे 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान एका प्रकरणाच्या सुनावणीकरिता पक्षकारासह संमती घेऊन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या कक्षात गेले असता तहसीलदारांनी त्यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानास्पद व हीन दर्जाची वागणूक दिल्याची फिर्याद त्यांनी 22 सप्टेंबर रोजी माहूर पोलीस ठाण्यात देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ॲडव्होकेट वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत आपण सुनावणी येईपर्यंत खुर्चीत बसतो अशी परवानगी मागितल्यावर तू वकील आहेस का, तुला काही कळते की नाही, 10वी नापास आहेस का, शिपाई बोलावून तुला धक्के मारून बाहेर काढतो अशी धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे। मी वकील आहे, एका प्रकरणात सुनावणी करिता आलो आहे, आपण करीत असलेले वर्तन चुकीचे आहे, मला इथे बसण्याचा कायदेशीर अधिकार आहे असे म्हणाल्यावर तू मला शिकवतोस का, तू आतमध्ये कसा काय येऊन बसलास आदी प्रश्न उपस्थित करून इथेच थांब, पोलिसांना बोलावून तुला हाकलून लावतो असे म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावून घेतल्याची बाब ॲडव्होकेट वाठोरे यांच्या फिर्यादीत नमूद आहे। घडलेला प्रकार जिल्हाधिकारी नांदेड व उपविभागीय महसूल अधिकारी किनवट यांना कळविल्याचेही त्यांच्या फिर्यादीत नोंद आहे। घटनेच्या वेळी पक्षकार सुभाष गुघाने, वसंत आडे, प्रदीप आढावे व कामानिमित्त आलेले भगवान डोळस यांच्यासह तालुक्यातील 20 ते 25 नागरिक कक्ष व कक्षाबाहेर हजर होते असे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे। फिर्याद देताना त्यांच्या समवेत अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस.एस. कांबळे, एस.एस. राठोड, डी.आर. मेहता, सी.एम. राठोड, व्ही.यू. भवरे, आर.के. कोंडे, श्याम गावंडे, एस.पी. कांबळे, अडकिने आदी वकील उपस्थित होते। सदर घटनेच्या निषेधार्थ वकील संघाच्या सोमवारी न्यायालयीन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे। मी ॲडव्होकेट वाठोरे काल दिनांक 20/9/2023 रोजी तालुका दंडाधिकारी माहूर यांच्या न्यायालयात सुनावणी दरम्यान गेलो असता तहसीलदार साहेबांनी मी आतमध्ये असताना समोरच्या खुर्चीवर बसलो। सुनावणी दरम्यान त्यांनी मला तुम्ही इथं का बसलात, मी त्यांना कळवलं की मी वकील आहे आणि मी 2 प्रकरणामध्ये तुमच्याकडे आलेलो आहो। माझा उद्देश कळून मी समोरच्या खुर्चीवर बसलो असता त्यांनी मला तुम्ही इथं कसे बसलात, बाहेर निघून जा असं मला बोललेत। मी त्यांना म्हणालो की मी वकील आहे आणि या खुर्चीवर मी बसू शकतो, माझा अधिकार आहे असं म्हणाले असता त्यांनी म्हणाले की तू वकील झाला का बे, तू किती शिकलास, तुला अक्कल आहे का बे, 150 हाण्या, तू 10वी नापास आहे का, तुला कळत नाही का, अशा शब्दामध्ये माझा अपमान केला आणि माहूर पोलीस स्टेशन यांना लगेच फोन लावतो आणि तुला या कक्षाच्या बाहेर हाकलून देतो अशा पद्धतीचं वक्तव्य करून पोलीस ठाणे सिंदखेड येथील कर्मचाऱ्यांना बोलवून मला बाहेर हाकलून दिले। आज रोजी माझे वकील संघटना माहूर यांच्याकडे त्या रितसर अर्ज दिला। तसेच मी सदर घटनेबाबत उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांना लगेच कक्षाच्या बाहेर आल्याच्या नंतर मी फोनद्वारे सांगितलं, ते सुद्धा म्हणाले मला की तुम्ही माझ्याकडे लेखी तक्रार द्या, मी त्यांच्यावर काय कारवाई करायची ते करतो। मी माझ्या वकील संघटनेकडे रितसर अर्ज दिला आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आज रोजी आम्ही माहूर पोलीस स्टेशन येथे येऊन तहसीलदार माहूर यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी म्हणून मी माझ्या संघटनेच्या वतीने सर्वच या ठिकाणी हजर झालो आणि त्याचा एक कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्या न्यायालयाच्या कामावर बहिष्कार टाकणार का उद्याच्या परवाच्या। वकील संघटना माहूर यांनी सदर प्रकरणाविरोधी येणाऱ्या सोमवारी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी बहिष्कार करण्यासाठी माहूर न्यायालयाचे कामकाज बंद करण्याचे एक ठराव घेतलेला आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।